अर्जुन खोतकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। अर्जुन खोतकरांनी त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांच्यासाठी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, मात्र जालना विधान परिषद जागेसाठी खोतकर आग्रही होते। एकनाथ शिंदेंनी महेंद्र दळवींची समजूत काढली। मुलीला विधान परिषदेची जागा मिळावी यासाठी दळवी आग्रही होते। एकनाथ शिंदेंकडून युती धर्म पाळण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। डोंबिवलीमध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला। धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी नाराज असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात। फेसबुक इंस्टाग्रामवरती पोस्ट करत नाराजी व्यक्त केली जाते। भाजपकडून बसवराज पाटलांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्यानंतर ही नाराजी उघडपणे दिसू लागली। इंधन दरवाढीचा लालपरीला जबरदस्त फटका बसलाय। भविष्यातील एसटीला भाडेवाढ करावी लागेल असं संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणातील आमदार आणि नेत्यांची एक बैठक पार पडली। शिवसेना आमदारांनी युतीचा धर्म पाळावा अशा सूचना सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यात। रायगडच्या जागेबाबत आमदार आणि नेत्यांशी शिंदेंची चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। महायुतीमध्ये यवतमाळची जागा शिवसेना लढवणार असे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असली तरी सुद्धा अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाहीये, त्यामुळे यवतमाळच्या जागेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे अशी महत्त्वाची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। शासनाने अध्यादेश काढत सिडकोच्या प्रचलित दरानुसार प्रकल्पग्रस्तांच्या 2.5 गुंठे जागा 15% आणि 5 गुंठे जागेसाठी 25% रक्कम मूळ जागा आपल्या नावे करण्याची संधी राज्य सरकारने दिली। आमदार मंदा म्हात्रे यांनी या संदर्भामध्ये राज्य सरकारचे आभार मानले। विधान परिषदेसाठी संधी मिळाल्यास सोनं करेन असं वक्तव्य प्राजक्त तनपुरे यांनी केलेलं आहे। प्राजक्त तनपुरेंनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलखुलास नेतृत्व असल्याची कुणी येऊ द्या लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। देशातील परीक्षा घोटाळे, पेपर फुटी आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरती युवक काँग्रेसनं पुण्यामध्ये मशाल आक्रोश मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं। मोर्चामध्ये राज्यभरातून हजारो युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते। रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देत विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला। बस स्थानक परिसराची पाहणी करत त्यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती सुद्धा घेतली आणि आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आमच्या ताटातलं ओढून घेतलं तर खपून घेणार नाही अशा प्रकारचा इशारा प्रकाश शेडगे यांनी जरांगेंना दिला। महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयातील सुविधा सुरळीत करणार असं आश्वासन महापौर रितू तावडे यांनी दिलं। रुग्णालयातील बंद आयसीयूची सुद्धा पाहणी केली। या पाहणी दरम्यान विक्रोळीकरांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। शेकडो शेतकऱ्यांसह मंत्री दादा भुसेंनी नारपार नदीजोड प्रकल्पाची पाहणी केली। गेल्या 40 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात मात्र झालेली आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकण दौऱ्यावरती असताना संगमेश्वर बस स्थानकाला भेट दिली। बस स्थानकावरील सुविधांचा आढावा घेतल्यानंतर सरनाईक यांनी प्रवाशांसोबत गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वादही घेतला। भाजपचे आमदार प्रसाद लाड मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते। जरांगेंवरती गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उपोषण केल्यानं जरांगेंची प्रकृती मात्र बिघडली, त्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। खासदार सुनील तटकरे यांनी विधान परिषदेच्या जागांबाबत भाष्य केलं। राज्यातील 17ही जागा महायुती म्हणून आम्ही लढवत आहोत असं तटकरे म्हणाले। रायगडची जागा अनिकेत तटकरेंना मिळणार का याबाबत विचारणा केली असता वरिष्ठ निर्णय घेतील असं तटकरेंनी सांगितलं। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची आज चाचपणी अंतिम टप्प्यात करण्यात आली। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे।